माझं नाव अतुल ठाकूर. भगवद्गीता आणि आपलं आयुष्य यावर आपण ही व्हिडिओ सिरीज यासाठी करत आहोत की भगवद्गीता ही माझ्या दृष्टीने आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शक आहे किंवा त्याचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे. पण बऱ्याचशा वेळा अशा असामान्य जे काव्य आहेत किंवा आपल्यासाठी लिहून ठेवलेले जे ज्याला असं म्हणू पुराण आहेत किंवा जे श्लोक आहेत ते आपण केवळ पाठांतरापुरते वापरतो किंवा त्यामुळे आपण इम्प्रेस कसं करता येईल यासाठी वापरतो, पण ते आपल्या आयुष्याला कसं जोडता येईल हे त्याला पाहता येत नाही आपल्याला. किंबहुना माझं असं मत आहे की लॉर्ड मेकॉले हा यशस्वी इथेच झालेला आहे की भगवद्गीतेसारखा असामान्य काव्य हे आपल्याला आपल्या आयुष्याशी जोडता येत नाही, इतकं आपण शिक्षणापासून दूर गेलेलो आहोत. त्यामुळे माझा प्रयत्न हाच आहे की मी कुठेही असा दावा करत नाही की भगवद्गीतेचा अर्थ हा मी तुम्हाला समजून सांगण्या एवढा मी ज्ञानी आहे किंवा मी तेवढा केपेबल आहे. पण माझा उद्देशच हा आहे की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये याला कुठेतरी जोडता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला. आज आपण दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक बघणार आहोत, ज्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुन ज्यावेळेस हताश निराश होऊन धनुष्य खाली टाकून बसलेला आहे आणि शेवटी श्रीकृष्णाला शरण गेलेला आहे आणि श्रीकृष्णाला सांगतोय की बा आता मला तूच सांग, तूच मला गाईड कर, कोच कर, तूच मला योग्य अयोग्य काय आहे तेच सांग, कारण मी आता तुला शरण येतोय. कालपर्यंत आपण हेच पाहिलं की अर्जुनामध्ये असलेली सगळ्यात मोठी क्वालिटी काय, तर तो शरण गेलाय. तो कुठेही मला जे माहिती आहे तेच बरोबर आहे इथे अडकून पडलेलं नाहीये. पण इथे आता खऱ्या अर्थाने भगवद्गीतेचा ज्याला असं म्हणू की उपदेश किंवा ज्याला माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने भगवद्गीतेचा हा 11वा श्लोक, दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक आहे, ही सुरुवात आहे खऱ्या अर्थाने. इथून आपल्याला खऱ्या अर्थाने भगवद्गीता ही काय चीज आहे हे कळायला लागतं. आणि तिथे जे वाक्य उच्चारलं गेलेलं आहे किंवा तिथे जे काही अर्जुनाला सांगितलं गेलेलं आहे, पहिलाच त्यामध्ये त्याला झटका इथे बसला किंवा आपल्याला सुद्धा बसतो की तू अर्जुनाला श्रीकृष्ण विचारतो की तू ज्यांच्यासाठी शोक नाही करायला पाहिजे अशा लोकांसाठी शोक करतोस आणि ज्ञानी असल्यासारखं बोलतोस. मित्रांनो, हा विचार करायला लावण्यासारखा मुद्दा आहे ना की ज्यांच्यासाठी शोक नाही करायला पाहिजे अशा लोकांसाठी तू शोक करतोस आणि वर आव जो आणतोयस तो मात्र ज्ञानी असल्यासारखा आणतोय. शोक नाही करायला पाहिजे म्हणजे काय, ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी होणार आहेत हे माहिती असूनही त्या होणार नाहीत असे गृहीत धरणं म्हणजे आपण त्यासाठी शोक करणं आणि त्यासाठी ज्ञानी असल्याचं आव्हान. तुम्ही मला एक सांगा, आपल्या आयुष्यातली कुठली अशी गोष्ट आहे जी होणार नाही असं आपल्याला वाटतं? जसं गदिमा गीत रामायणात म्हणतात की अतर्क्य न झाले काही जरी अकस्मात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, त्यामध्येच त्यांची एक ओळ आहे की अतर्क्य न झाले काही जरी अकस्मात. अतर्क काय, आपल्या लाईफमध्ये घडत असलेली कुठली गोष्ट अतर्क आहे? लॉस हा अतर्क आहे का? प्रॉफिट हे अतर्क आहे का? डेथ ही अतर्क आहे, न होणारी गोष्ट आहे का? लाईफमध्ये होणारी कुठली घटना अशी आहे की जी होणार नाही किंवा घडणार नाही किंवा पहिल्यांदा घडली आहे किंवा यापुढे घडणार नाही असं झालेलं आहे? मला असं वाटतं की आपलं प्रत्येक जण आपण कुठे अडकलेलो आहोत की ही गोष्ट झाल्यानंतर आपल्याला मंजूरच नसते की अशी झाली आहे, असं होऊ शकतं. अतर्क काय त्यामध्ये? शोक न करणाऱ्या गोष्टीसाठी आपण शोक करतो आणि वर ज्ञानी असल्याचं आवडतो की असं नाही व्हायला पाहिजे, एवढं कोण सहन करू शकतं, असं नाही व्हायला पाहिजे. आणि पुढचं जे वाक्य आहे ते तर अजून महत्वाचं आहे की ज्यांचे प्राण गेलेले आहेत किंवा ज्यांचे प्राण जाणार आहेत अशांसाठी तू शोक करतोस हे तुला शोभत नाही. तर गंमत बघा, प्राण गेले आहेत किंवा ज्यांचे जाणार आहेत किंवा गेलेले नाहीत अशा लोकांसाठी तू शोक करतोयस. म्हणजे जगामध्ये दोनच प्रकारचे व्यक्ती आहेत ना, एक दोज हु आर डेड अँड दोज हु आर गोइंग टू बी डेड. या दोनच प्रकारचे लोक आहेत.
म्हणजे एक तर जीवन मृत्यू पावलेले किंवा एक काही दिवसानंतर मृत्यू पावणार, त्यांच्यासाठी पण शोक करणं हे शोभा देत नाही. म्हणजे याला मला जोडत असताना एक लक्षात येतं की एखादी घटना घडलेली असते, ती घडून गेली, तो पास्ट आहे, किंवा घडणार आहे ते फ्युचर आहे. या दोन्ही गोष्टीसाठी रडण्यासाठी काय, रडण्यासारखं काय, त्याबद्दल अपसेट होण्यासारखं काय? बिकॉज यू आर लिव्हिंग इन द प्रेझेंट. जे काय आहे ते समोर आहे, जो समोर आहे तोच आहे. जे घडून गेले आहे त्याच्यासाठी शोक करण्याची गरज नाही. जे होणार आहे ते फ्युचरमध्ये, ते आत्ता घडलेलं नाही, त्याच्यासाठी शोक करण्याची गरज नाही. आपला सगळा प्रॉब्लेम मला असं वाटतं हाच आहे की आपण आत्तामध्ये जगत नाही. आपण एक तर मागे काहीतरी घडलंय म्हणून त्याबद्दल विचार करत असतो, किंवा फ्युचरमध्ये जे घडणार आहे त्याबद्दल विचार करत असतो. श्रीकृष्णाने अर्जुनाला सिंपल विचारलंय, जे लोक गेलेत त्यांच्याविषयी विचार करण्यात अर्थ नाही, आणि ही जी लोक समोर आहेत ते आत्ता तर जिवंत आहेत. ती फ्युचरमध्ये प्राणहरण होणारच आहे, त्यांचा जीव जाणारच आहे, आणि तू जर नाही केला तर याचा अर्थ ते जिवंत राहणार आहेत असं नाही. ते एनिवे जाणारच आहेस. तो त्यांच्यासाठी तू कशाला शोक करतोस, त्यांच्यासाठी तू कशाला वाईट वाटतो? मित्रांनो, लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथे ज्याला म्हणून आपण सेटअप करणं चाललंय. श्रीकृष्ण अर्जुनाला सेटअप करतोय, कर्तव्य किंवा कर्म या गोष्टी करतात, की माणूस कर्म हाच त्याचा एक स्थायी भाव असला पाहिजे, याच्यासाठी श्रीकृष्ण सेटअप करत चाललेले आहे. पहिला त्यांनी टोला कुठे मारलेला आहे, तर ज्यांच्यासाठी शोक नाही करायला पाहिजे त्यांच्यासाठी नाही करायला पाहिजे. जे मृत झालेले आहेत किंवा जे होऊन गेलेले आहेत आणि जे त्या लेवलला पुढे उद्या जाणार आहेत, त्या दोघांसाठी शोक करण्याचा अर्थ नाहीये. इनफॅक्ट तिथे पांडित्य नाहीच आहे. म्हणजे तुम्हाला आज जर स्थिर बुद्धी व्हायचं असेल तर जे समोर आहे त्याला फक्त समोर जे दिसतंय त्याच्यावरच काम करावं लागेल, आणि तिथेच तो रिझल्ट आहे मित्रांनो. अगदी व्यावसायिकांना आम्ही ट्रेनिंग देताना पण हेच सांगतो, जे प्रॉफिट किंवा लॉस झालंय ते मागे, जे होणार आहे ते पुढे, त्याच्यात काय होणार आहे ते माहित नाही. आत्ता जे काय आहे ते आत्ता आहे. किंवा अगदी देर इज नो डेबिट क्रेडिट बॅलन्स इन लाईफ. काल तुम्ही जे काय केलं ते काल होऊन गेलं. आज तुमची नवीन इनिंग आहे, तुम्हाला नव्याने खेळायची आहे. उद्या परत पहिल्यापासून खेळायचं आहे. अगदी फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर काल जर 99वर नॉट आउट होता, तर आज तो खेळत असताना शून्यापासूनच सुरुवात आहे, कारण त्याला 99 नंतर पहिला रन काढावाच लागतो. आणि तो हे पण नाही सांगू शकत की काल 99 रन काढलेत बॉस, मी थोडा काल चांगला खेळलेलो आहे, मला थोडीशी बॉलिंग त्या लेवलची स्टार्ट. त्याला पहिल्यापासून परत जनरेट करावं लागेल. लाईफ इज लाईक दिस ओनली. लाईफ इज लाईक दिस. आपण खूप गोष्टी ग्रँटेड पकडतो, त्यामुळेच आपला प्रॉब्लेम आहे. रिलेशनशिपमध्ये वी टेक दिस फॉर ग्रँटेड, की रिलेशनशिपमध्ये पण आपण असं म्हणतो की आपण कोणावर तरी भरभरून प्रेम केलेलं आहे, याचा अर्थ त्याच बॅलन्सवर उद्याचा पण दिवस चालला जाईल. नो, एव्हरी डे इज न्यू डे. एखाद्या कस्टमरला तुम्ही एक्स्ट्रॉर्डिनरी सर्व्हिस आजपर्यंत दिलेली, दॅट्स ओके, तुम्ही त्याचं ॲग्रीमेंट फॉलो केलेलं आहे. उद्या परत तुम्हाला नव्याने ती सुरुवात करावी लागेल. एखाद्या एम्प्लॉईला तुम्ही चांगली ट्रीटमेंट देऊन त्याच्याकडून काम करून घेतलंय, तर उद्या परत नवीन दिवस आहे, त्याला परत त्याच्याकडून नवीन एक काम करून घेण्याचे आणि त्याला ती ट्रीटमेंट देण्याची तयारी ठेवावी लागेल. सो एव्हरी डे इज अ न्यू डे. तिथे काय घडून गेलंय आणि काय घडणार आहे याचा काहीच संबंध नाही. एव्हरीथिंग इज इन प्रेझेंट रियालिटी. आणि हा 11वा श्लोक इथून सुरुवात करतोय आपल्याला विचार, की आज तुमच्या समोर जे आहे तेच आहे. जे गेलेत त्यांचा शोक करणं किंवा जे जाणार आहेत त्यांच्याविषयी शोक करणं याच्यात पांडित्य नाही. जे घडलंय आणि जे घडणार आहे या दोन्ही गोष्टीमध्ये आज काहीच रिलिव्हन्स नाहीये. आज फक्त समोर जे आहे तेच आहे. त्यामुळे मित्रांनो, जी लोक प्रेझेंटमध्ये जगतात तीच लोक रिझल्ट प्रोड्यूस करतात. कारण पास्टमध्ये तुम्ही ॲक्शन घेऊ शकत नाही, फ्युचरमध्ये ॲक्शन घेऊ शकत नाही. ॲक्शन आत्ताच असते, आणि मोस्ट ऑफ द टाईम वी डोंट लिव्ह इन द प्रेझेंट. दॅट्स आवर प्रॉब्लेम. अगदी एक साधं उदाहरण सांगतो, माणसांचा इनइफेक्टिव्हनेस कसा असतो. तिरुपतीला बरेचसे लोक जातात. आम्ही छत्रपती संभाजीनगरहून जर समजा तिरुपतीला जायचं ठरवलं तर कमीत कमी 8 ते 10 तासाचं ट्रॅव्हलिंग असतं. 4-5 तासाचं तिथे रांगेत उभं राहावं लागतं. आणि या 4-5 तास रांगेत, 8 ते 10 तास प्रवास, 12-13 तासाचा फळ जो आहे ते मिळण्याचा त्या तिरुपतीच्या मूर्तीसमोरचा वेळ किती असतो?
काही स्प्लिट सेकंद. पण त्यावेळेस ज्यावेळेस रांगेत आपण त्या मूर्तीशी कनेक्ट व्हायचा वेळ येतो, तो प्रेझेंटचा मोमेंट आपण जगत असताना तिथेच अरे थोडा वेळ दे, धक्का मारू नको, इकडे तिकडे बघत असतो. वी डोंट गेट कनेक्टेड. ज्याच्यासाठी 12 तास आपण प्रवास केला आणि मेहनत घेतली, तो जो 20 मिनिट 20 सेकंद किंवा 30 सेकंदात सार असतं, लिव्हिंग दॅट मोमेंट इन प्रेझेंट, त्यावेळेसच आपण विसरून जातो. आणि नंतर बाहेर आल्यावर लक्षात येतं की आपण खरंच दर्शन घेतलं की नाही, कारण तो मोमेंट सुटून गेलेला असतो. मित्रांनो, श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतायत की जो मोमेंट आहे तो आत्ताच आहे. मित्रांनो, आज इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही कॉमेंट्स करायला विसरू नका. मला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओज आवडतायत की नाही. उद्या परत भेटूया. नमस्कार.